तो फिरून आम्हावर दया करून तो आमचे अन्याय पायाखाली घालून ठेवली आणि तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या खोल तळात टाकशील. ब्रदर्स अँड सिस्टर, तुम्हाला वचन कळतंय का? आज देव काय सांगतोय? तो बोलतोय तो फिरून आम्हावर काय करल? दया करल. आज कदाचित तुमचा शेजारी तुमच्यावर दया करत नसेल. आज कदाचित तुमचे फॅमिली मेंबर्स तुमच्यावर दया करीत नसतील. पण तुमच्यावर आज कोण दया करत? परमेश्वर काय म्हणतोय? मी तुझ्यावर दया करील. तो आमचे अन्याय पायाखाली घालून तुडवील. त्याला फरक नाही पडत तुम्ही किती मोठे पापी आहात. देव म्हणतो मी तुझ्यासाठी करार करीन. देव म्हणतो मी तुझ्यासाठी प्रेमाचा करार करील. मी तुझ्यावर प्रेम करील. तुझे पाप मी मोजणार नाही. मी त्यांना खाली ठेवणार आणि माझ्या पायाखाली काय करणार? त्यांना उडवणार. आमेन. पुढे काय लिहिलंय? आणि तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या खोल स्तरात टाकशील. आज कुठलाही माणूस अजूनपर्यंत त्या समुद्राच्या खोलापर्यंत पोहोचू नाही शकला. तुम्हाला माहितीये का? नाही पोहोचू शकला. मग विचार करा, तुमचे पाप जर परमेश्वराने त्या खोलाव्यापर्यंत टाकले, कुठला मनुष्य जाऊन त्याच्याकडे पोहोचू शकणार? तुम्ही स्वतःने जाऊ शकत. तुमचे नातेवाईक तर लांबच राहिले. किती आनंदाची बातमी आहे आज की परमेश्वर आज तुम्हाला तुमचं लेकरू मानतो. तुमच्यासाठी तो करार करतो. तुमच्यावर तो प्रेम करतो. तुमचे पाप तो आठवत नाही तुम्हाला तो, आणि त्यात तो तुम्हाला आशीर्वादित पण करतो. तो तुमच्या मालकासारखा नाहीये. तो म्हणतो आहे तू माझं काम नाही केलं, पेमेंट नाही देणार, पेमेंट नाही देणार तुझ्या. तो म्हणतो तू माझं लेकरू आहे. देव तुमचे पाप आठवत नाही. त्यावेळेस तुम्ही हे समजून घेणार, तुमची बढती होणार, तुमच्या फॅमिलीची बढती होणार, तुमच्या पिढ्यानपिढ्या ऑटोमॅटिकली देवाची सेवा करायला लागणार. असं वचन बोलतं, मी नाही बोलत. मागच्या वचनात मी काय बोललो होतो? स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप वो हर कड़ी जुड़ने लगेगी. कब जुड़ेगी? जब आप प्रेयर करोगे, जब आप फास्टिंग करोगे, जब आप ये वचन सुनोगे, चंगाई आएगी. आपकी फाइनेंशियल कंडीशन ठीक होगी. कब? जब आप इस परमेश्वर के वचन के द्वारा चलो. झालं का नहीं सिस्टर? झालं की नहीं? वो कड़ी जुड़ती चलेगी कि नहीं? कड़ी जुड़ी की नहीं? वो स्टेप बाय स्टेप परमेश्वराने आशीर्वाद दिले. आमेन. जर आपण आपले पापे कधी घेतली तर तो विश्वासू आणि न्यायी आहे. म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करेल. कळतंय का? हालेलुया. कळतंय का तुम्हाला? तुमच्या सगळ्या अन्यायांपासून ते तुम्हाला काय करल? शुद्ध करेल. शुद्ध करेल. He will make you pure. तुमच्या हृदयाला तो काय करेल? शुद्ध करेल. का करेल? कारण की तुम्ही देवाचे लेकरं आहात. ओके. ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करता देव आनंदित होतो. का? कारण की तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव असते. मग देव तुम्हाला त्यातून शिकवतो की आपल्याला करायचं नाही. बऱ्याचशा वेळेस काय होतं, छोटंसं पाप असतं. तुम्ही खोटं बोलत असताल, चुगली करत असताल, पण ते पाप आहे. लक्षात ठेवा, ते पाप. त्याच्यामुळं काय होतं, तुमचे आशीर्वाद शैतान तुमच्यापासून खंडून घेतो. पण ज्या वेळेस तुम्हाला ते कळतं येस मी हे पाप करतोय, परमेश्वर मला क्षमा कर. येस, परमेश्वराने क्षमा केली आहे तुम्हाला ऑलरेडी. डबल आशीर्वाद देतो परमेश्वर. आमेन. बहुगुणितरित्या तो तुम्हाला आशीर्वादित करतो. आमेन. कळालं? कळतंय तुम्हाला? देव काय करतो? देव तुमच्या हृदयाशी नवीनीकरण करतो. देव हे सीड आज तुमच्या हृदयात पेरतोय. काय पेरतोय? की मी तुला क्षमा केलेलं आहे. तो शैतान जो रोज रात्री तुला येऊन चिडवतो, म्हणतो अरे तू तर पापी आहेस, अरे तू तर पाप केलंय, त्याच्यामुळे तुझ्या फॅमिलीमध्ये अशांती आहे, अरे त्याच्यामुळं तुझी आर्थिक परिस्थिती खराब आहे, अरे त्याच्यामुळे तू आजारात आहे. त्याला सांगा परमेश्वराने मला क्षमा केलेला आहे. तू कोण आहे माझे पाप मला आठवून देणारा? परमेश्वर माझे पाप आठवत नाही.
त्यांनी माझे पाप घेतले, समुद्राच्या खोलापर्यंत टाकले, त्याच्या पायाखाली त्यांनी तुडून काढले. तू कोण आहे जो मला सांगतो? तू कोण आहे जो मला शिकवतो? आज ब्रदर्स अँड सिस्टर, मला फरक नाही पडला पाहिजे की कोण तुम्हाला काय बोलतंय. जुनं ते होऊन गेलंय. आता परमेश्वरामध्ये आपण काय आहोत? नवीन केले गेलेले आहोत. तुमची जुनी लाईफ तशी नसेल जशी तुम्ही आत्ता जगताय. माझं उदाहरण मी सांगतो की बराचसा त्रास दिला माझ्या पण कुठंतरी माझ्या मम्मीने काय केलं, माझा कान पकडला, मला कुठं आणलं? चर्चला आणलं. काय केलं? चर्चला आणलं. आज कुठे आहे? मला स्टोरी सांगायची गरजच पडत नाही. कुठे आहे मी आज? कुठे आहे? मला सांगा, जो परमेश्वर मला बदलू शकतो, माझे पाप क्षमा करू शकतो, मला बढती देऊ शकतो, तुमच्या लेकराला देणार नाही का? तुमच्या लाईफ मध्ये चमत्कार करणार नाही का? करणार ना. मला कुणाला उभा करून पुढे आणून त्यांचे साक्ष सांगण्याची गरज नाही. माझ्याच लाईफ मध्ये इतके साक्ष आहेत. दिवस जरी मी बोलत बसलो ना कमी पडतील. रिसेंट साक्ष तुम्हाला आत्ताची मी सांगतो. देव कसा आशीर्वादित करतो, देव कसा आशीर्वादित करतो. मी करार का केला परमेश्वरासोबत की परमेश्वर मी तुझी सेवा करणार. करार मी का केला तुम्हाला मी सांगतो. एक वेळ काळ असा होता की मी शिव्या पण द्यायचो. नॉट लाईंग, मी शिव्या द्यायचो. बापाची कबुली करणं फार महत्वाचं असतं. जर देव आणि त्यातून जर देवाला देव उंचवत असेल ना, मला तर काही टेन्शन नाही. मग मी सगळं सांगायला तयार आहे. जर त्यातून माझा परमेश्वर उंचवत असेल, आमेन, मी सगळं सांगायला तयार आहे. मी काय केलं, माझ्या पापांची मी क्षमा मागितली. परमेश्वर मला बोलला, अरे ते पाप तर मी ऑलरेडी क्षमा केले रे. तो शैतान आहे, तुला रोज येऊन सांगतो की अरे तू पापी, अरे तू पापी, अरे तू पापी. आय थिंक सो 2021 मध्ये मला सवय लागली ती शिव्या देण्याची. शिव्या द्यायची तब्बल 3 ते 6 महिने काही तोंडातून निघलं का बोलायचं. कारण की हे होतं त्यांना काहीतरी मी कॉलेजला होतो. त्यानंतर देवाने बदलाव माझ्यामध्ये घडून आणला. केव्हा? त्यावेळेस मी परमेश्वराला क्षमा मागितली. काय केली? क्षमा मागितली. मी देवाला म्हटलं, परमेश्वर माझ्या लाईफ मध्ये बढती नाहीये, का नाहीये मला सांग. परमेश्वर म्हटला, तू पाप करतोय. मी पाप करतोय? अरे हे पण पाप आहे रे बाबा. तू खोटं बोलतोय, तू पाप करतोय. तू चुगली करतोय, तू पाप करतोय. तू पिक्चरचे गाणे ऐकतोय, तू पाप करतोय. तू वाईट बघतोय, तू पाप करतोय. तू एखाद्याला चुकीचं सांगतोय, तू पाप करतोय. याचं त्याचं ऐकून तू बडून सांगतोय, तू पाप करतोय. ज्या वेळेस मी आपल्या हळूहळू सगळ्या गोष्टी बंद केल्या, परमेश्वराने माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून आणले. डिवाइन हेल्पर्स प्रभूने उभे केले. माझं शिक्षण काही झालेलं नाहीये, मी 12वी पास माणूस आहे. पण तरी ज्यावेळेस मी परमेश्वराला मागितलं, परमेश्वराचं वचन सांगतं की मागा म्हणजे मिळेल. आणि मेन म्हणजे जो ज्ञानाने उन्हाळ्यात त्यांनी मस्कडे यावे, म्हणजे त्याला काही ज्ञान देईल. आज तुम्ही कुठल्याही क्षेत्रातला मला प्रश्न विचारा, माझ्याकडे त्याचं उत्तर असणार. का? तर परमेश्वराने मला ज्ञान दिलं. केव्हा दिलं? पाप क्षमा झाली, मी ती कबुली केली, मी त्यातून बाहेर निघलो. परमेश्वराने आशीर्वादित केलं, डबल आशीर्वादित केलं. डिवाइन हेल्पर प्रभूने उभे केले. त्या प्रभूने मला फायनान्स पुरवला, मला जॉब पुरवला. माझं शिक्षण नाहीये तरी पण देवाने असा डिवाइन हेल्पर माझ्या आयुष्यामध्ये दिला की त्यांनी मला कामावरती घेतलं, त्यांनी मला ट्रेन केलं आणि त्यांच्याच थ्रू आज मी बिझनेस करतोय. 1 महिना झाला मी काम सोडले आणि पहिल्याच महिन्यामध्ये मला मोठी ऑर्डर परमेश्वराने दिली. मला सांगा, जो परमेश्वर माझ्या लाईफ मध्ये कार्य करू शकतो ते तुमच्या लाईफ मध्ये करणार नाही का? तुमची मुलगी, तुमचा मुलगा ज्या नोकरीसाठी लढत आहे ती नोकरी परमेश्वर त्यांना देणार नाही का? नक्कीच देणार.
फक्त काय करा, एक असा कान धरा थोडा, चल रे बाबा, असा कान धरा आणि पुढे घेऊन या, चर्चला घेऊन या, देवाची शिकवण त्यांना लावा. आमेन. आज पुढे तरी माझ्या मम्मीने मला देवाची शिकवण लावली, त्याच्याचमुळं माझं आयुष्य आज आशीर्वादित आहे. आज मला टेन्शन आलं, मला चिंता आली, तर आज मी परमेश्वराकडे पळतो आणि परमेश्वर मला डिवाइन हेल्पर्स पाठवतो. आमेन. आमेन. आणि आणखी बरेचशे काही गोष्टी आहेत जे ऑनलाईनही मला सांगायचे आहेत, त्यातूनही मी सांगतो. तुमच्या लेकरांना चर्चला आणणं का गरजेचं आहे तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट सांगा, हा लूक चांगला दिसतोय का? केस नाही तर बरोबर दिसत ना, कट केले. सोशल एक्सपेरिमेंट केलाय मी स्वतःवर, दुसऱ्याला तर करू नाही शकत, माहिती आहे मला, मी स्वतःवरतीच केला सोशल एक्सपेरिमेंट. आता आज मी खरंच सांगतो मी हे का केलं. मी हेअर कट केले माझे, मी एक फोटो काढला, सगळ्या कलिग्सला पाठवला, माझ्या सगळ्या कलिग्सला मी शेअर केला. मी त्यांना विचारलं मी कसा दिसतो. मी अरे अच्छा नाही दिख रहा यार तू, अरे तू अच्छा नाही दिख रहा क्या कर दिया यार. त्यात मी त्यांना म्हटलं मी 1 वर्ष ठेवणार आहे आता. ते बोले अरे पागल आहे का तू, 1 साल तक बाल ऐसे रखेगा, 1 साल तक ऐसे रखेगा. नंतर मग मला कळालं की मनुष्य जो आहे तो बाहेरील सुंदरता पाहतो, पण जो परमेश्वर आहे तो आतील सुंदरता बघतो. आमेन. आमेन. ऑनलाईन तरुणांनो, मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची, आज तुम्ही कुठली सुंदरता बघतायत? बाहेरील सुंदरता बघतायत की आतील सुंदरता बघतायत? तरुणांनो, ध्यान देऊन, कान देऊन ऐका. तुम्ही काय करताय ऑनलाईन? आज तुम्ही कुणाला रिलेशनशिप मध्ये घेताय? तो व्यक्ती देवाला घाबरतो का? तो व्यक्ती देवाला प्रेज करतो का? देवाचे वचन वाचतो का? देवामध्ये चालतो का तुम्ही शाप ओढून घेताय स्वतःवरती? लक्ष द्या, कान देऊन ऐका. तुम्ही जे म्हणतात की मी आज रिलेशनशिप मध्ये आहे, तुम्ही जे म्हणतात की मला रिलेशन केलेलं आवडतं, मला सांगा तुम्ही काय बघून रिलेशन केले? चेहरा बघून केले का अंतकरण पाहून केले? मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यावेळेस तुम्ही कुणाला क्षमा करता, जो एखादा व्यक्ती आहे, जो एखाद्या व्यक्तीला क्षमा करतो, मी सांगतो तो एका सुंदर हिरो आणि हिरोईन पेक्षाही खूप सुंदर आहे. आणि की क्षमा करणं, नम्रता हा कुणाचा स्वभाव आहे? देवाचा स्वभाव आहे. ब्रदर्स अँड सिस्टर, तुम्ही जी बाहेरची सुंदरता बघतायत ना, यंगस्टर्स, आत्ताच सांगतो 10 वर्षानंतर ती सुंदरता निघून जाते. काय करणार तुम्ही त्या रिलेशनचं 10 वर्षानंतर? तुम्ही जर आतील सुंदरता बघताय तर मी नक्कीच तुम्हाला सांगतो तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. पुढे अट्रॅक्ट होताय तुम्ही बायबलकडे अट्रॅक्ट होताय, बायबल वाचणाऱ्याकडे अट्रॅक्ट होताय का तुम्ही दैहिक माणसाकडे अट्रॅक्ट होताय? लक्ष देऊन ऐका. आज देव काय बोलू इच्छितो तुमच्याशी? देवाने आज तुमचे पाप क्षमा केले. तुम्ही जर पुढे चुकलेले असाल तर ध्यान देऊन ऐका, परमेश्वराने आज तुम्हाला क्षमा केले. त्यातून आज तुम्ही बाहेर या. तुमची लाईफ परमेश्वराच्या हातात द्या. परमेश्वर मोठी गोष्ट आज तुमच्याकडून करू इच्छितो. लोकांना माहिती असेल तुम्ही काय केले, पण लक्षात ठेवा परमेश्वर ते मोजत नाही. कोणी जर तुम्हाला सांगते अरे तू असा होता, अरे तू तसा होता, काळजी करू नका. परमेश्वराने आज तुम्हाला क्षमा केले. तरुणांनो, परमेश्वर आज तुम्हाला तुमचं लेकरू बनवू इच्छितो आणि करार केलाय आज तुमच्यासोबत, आणि तो तुम्हाला उंच स्तरावरती मस्तक बनण्यासाठी आज बोलवत आहे. तुमची कॉलिंग काय आहे? आठवा. विचारा परमेश्वराला, परमेश्वर मी काय करू? परमेश्वर माझं करिअर सक्सेस होत नाही. का होत नाही? मी सांगतो तुम्हाला. करिअर का सक्सेस होत नाही? लक्ष पुढे चाललंय, जगी गोष्टींकडे लक्ष चाललंय. ज्या दिवशी मी पापाची तुमची क्षमा मागणार, तुम्ही तुमचे जे वाट आहे ती देवाकडे वळवणार, 101% तुमच्या करिअर मध्ये आशीर्वादित होणार. त्यामुळे ऐका, इथे जे बसले तुमच्या लेकरांना कान धरा, कुठं घेऊन या? चर्चला घेऊन या.
जास्त दिवस नाही हो, एक दिवस आणलं तरी चालतं. एक दिवस खूप झाला देवाला वचन पेरण्यासाठी, एक दिवस खूप झाला बी पेरण्यासाठी. देव काय करत, चमत्कार घडून आणेल तुमच्या लाईफ मध्ये. तुमचे हजबंड जे म्हणतात, जे नावं ठेवतात परमेश्वराला, ते तुमच्या हातून येऊन बसतील. मी मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलंय, तुमच्या पत्नी ज्या म्हणतात की मी बाबा मी नाही येत तिकडे, मला आवडत नाही बाबा तिकडे, कशी आवड लागणार. आणि एकदा की परमेश्वराची आवड लागली, विचार करा, या वचनासाठी मी एक आठवड्यापासून प्रिपेअर करतोय. ही जर आवड लागली ना, आवड लागली, टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्हाला. ही जर आवड लागली, पुन्हा कोण काय विचार करतंय याची टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला. याची जर आवड लागली, तुम्ही आजारी पडणार नाही. याची जर आवड लागली, तुम्ही आर्थिक मंदीमध्ये कधी स्वतःला बघणार नाही. याची जर तुम्हाला आवड लागली, तुम्हाला ऑटोमॅटिकली लोक रिस्पेक्ट करणार.